राजू मार्केट सुपर असते 4-5 घे पाय लागलाय बरं का माझं हो बाळीसाहेब मामा तुम्ही दोघं जण चालतं या दोघं या चला की
चला जरा पुढे चला जरा जरा वाढ द्या जरा वाढ द्या तिथं मारेवर का मागे खरा अडचण का मारेवर का मारेवर का सगळे बघा समोर या तुम्ही समोर या पुढे घ्यायला थांबा ती जोडी या पानाची दे त्यांच्या हातात पहिली पानाची हातात द्या त्यांच्या हे बघा बा ए सिद्धी पायाकडे बघा इथं खाली फिरताना लक्ष लागत खेचल ते बंब नाही चला सिस्टी चला 5 हे 5 आहे करायचे हे जो बाकीचे मागे सरा डबल जरा मागे सरा की मागे त्या कोपऱ्यात मागे सरा मागे ना यांच्या व्हिडिओ बनवा तुमच्या फिर्याद लक्षात ठेवा चला चला आवाज काय येणार घ्या हा पुंडली तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुदास गोपाल कृष्ण स्वामी महाराज की जय तो सरे का तेवढी सांगितलं तुमची हाणं लावायची पाया पडायला हा हळद लावा नाही चेहऱ्याला हे करून निघत नाही ते सांगाल हा बस या इकडं आता जरासं मागे एक मिनिट तुम्ही जरासं पाठीमागे मोबाईल
इकडे इकडे समोर मोबाईल पाठीमागे घ्या की पाठीमागे घ्या मग हां म्हणजे सगळ्याशीच घ्या तसं जरा तिडत्या मूर्ती आपण जरा जरासं वहिनी परत एकदा नुसतं बोट लावा लावा की हळद लावा व्हिडिओवर लावा तुम्ही हा तसं नुसतं हात लावून इकडे बघा आता इकडे साईडला जरासं मोबाईल पाठीमागे बस करत झाले आता बस हात काढा वहिनी जरासं पाणी वाचा घाला आता इकडे घातलं घाला वरनं पाणी घाला आता घालायला लागतो तुम्ही घाला कोण उचलणार बघा कोण धरणार जरा ऍक्शन बस सुस्वागतम शुभस्वागतम विठ्ठल रखुमाई हॅलो या इकडे हॅलो आपल्या या हुपरी परिसरामध्ये गेली 10 वर्षे आपल्या या विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल आणि हुपरी देवी माता यांचा महोत्सव संपन्न होतोय. स्टूल आणलं का बरोबर आपण निघाला लग्नाचा सोहळा करायचं आहे. एका जणांनी सोनी पाणी घालून 58 मिनिटांनी संपन्न होत्या आणि या विवाह सोहळ्यासाठी आपण सर्व त्यानंतर हळदीचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आणि या विवाह सोहळ्यामध्ये त्याला हातच लावू नका अगदी आनंदामध्ये यामध्ये सहभागी आहात. प्रचंड संख्या या ठिकाणी महिलांची आहे. त्या महिलांचं या विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याच्या वंचित सर्व या ठिकाणी उपस्थित झालेल्या सोहळ्याला उपस्थित आहात. एकदा सर्वांनी जोरात गजर करायचा आहे. बोला पुंडरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की और माऊली की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की सद्गुरुदास गोपाळ कृष्ण स्वामी महाराज की. धन्यवाद. आणि अगदी शांतपणानं देवाकडे चित्त लावून देवाचं स्मरण करत या ठिकाणी हा आपण आनंद खरं म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या या हुपरी आणि परिसराचं भाग्य म्हणावं लागेल. अनेक भक्तांनी या ठिकाणी सूचना केल्या, अनेक महिला भगिनींनी सूचना केल्या आणि
गेल्या 10 वर्षापासून हा विवाह सोहळा संपन्न होतोय. हा विवाह सोहळ्यासाठी स्वर्गीय रमेशराव घोरपडे असतील, बाळ असतील, सुनील निमिष्ट असतील आणि त्यांच्यावर असलेले सर्व सहकारी असतील, यामध्ये हा सहभाग घेतला. आणि हा सहभागात असताना या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर पंढरपुरानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा विवाह सोहळा संपन्न होतोय. याचा आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. त्याच्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवा. आजची वर पक्षाकडील जी सेवा आहे ते हुपरीचे श्री शिवाजी गुंडू पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ मंगल शिवाजी पाटील यांनी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे सरिता बजरंग पाटील आणि बजरंग शिवाजी पाटील, सौ नीता नवनाथ पाटील आणि नवनाथ शिवाजी पाटील यांनी वर पक्षाकडील अगदी महत्त्वाची सेवा या ठिकाणी घेतलेली आहे. आणि वधू पक्षाकडील सेवा या ठिकाणी श्री महादेव बंडू झांजगे, सौ सरोज सतीश झांजगे व श्री सतीश महादेव झांजगे, सौ वैशाली युवराज झांजगे आणि युवराज महादेव झांजगे या कुटुंबियांनी या ठिकाणी वधू पक्षाकडील सेवा घेतलेली आहे. ही सेवा त्यांना मिळणं आणि ही सेवा त्यांना प्रदान करण्याचं काम या विवाह सोहळ्याच्या वतीनं केलं. आणि आनंदानं पाटील कुटुंबीय असेल किंवा झांजगे कुटुंबीय असेल यांनी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. आजचं जर सोहळा पाहिला तर आपल्या लक्षात येईल या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य आपण पाहताय. झांजगे यांच्या पुणे नगर घरापासून वधूची जी सेवा होती त्या वधूला इथं आणण्यापर्यंतची जी सेवा आहे ती झांजगे कुटुंबियाने अगदी उत्कृष्टपणानं पार पाडलेली आहे. खरं म्हणजे अगदी लग्न सोहळा म्हटलं की घरादारामध्ये एक 4-8 दिवस अशी धांदल उडते. कुठलं राहिलंय, काय राहिलंय, काय करायला पाहिजे, काय कळत नाही. तरी देखील हे देवाचं लग्न आहे आणि देवाच्या लग्नामध्ये कुठलीही कमतरता भासू नये, कुठलीही उणीव राहू नये यासाठी झांजगे कुटुंबीय असेल, पाटील कुटुंबीय असेल, या सर्वांनी दक्षता घेऊन या ठिकाणी हा विवाह सोहळा चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचं त्यांनी जे वचन दिलेलं होतं ते या ठिकाणी पार पाडतायत. खरं म्हणजे पण या ठिकाणी उपस्थित आहात. सकाळपासून या ठिकाणी विविध कार्यक्रम झालेले आहेत. आता मी त्याचं वाचन केलं आणि या विवाह सोहळ्याचा आनंद तुम्हाला घेता येतोय. आणि एवढ्या प्रचंड संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे पाटील आणि झांजगे कुटुंबियांना धन्यवाद द्यावे ते थोडे. या सोहळ्याच्या निमित्तानं अनेक भक्त मंडळी, मान्यवर मंडळी, महिला भगिनी आपण उपस्थित आहात. खरोखर तुम्हाला या सोहळ्याचा आनंद सर्वांना एक सूचना आहे. अक्षता या ठिकाणी वाटण्यात येतील आणि अक्षता वाटल्यानंतर ज्यावेळी मुहूर्ताची सुरुवात होईल त्यावेळी अक्षता शिस्तीत टाका. देवाचं लग्न आहे, देवाचं पावित्र्य बिघडेल असं काय वागू नका, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. या सोहळ्याच्या निमित्तानं वधू पक्षाकडील आणि वर पक्षाकडील जी मंडळी आहेत यांनी अत्यंत मौलिक असं सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या हुपरीचे चांदी उद्योजक मानसिंगराव देसाई माझा सावळा विठ्ठल उभा राहे विटेवरी, माझा सावळा विठ्ठल उभा राहे विटेवरी. घाली अमृताचे सडे भक्तिमया वाटेवरी, घाली अमृताचे सडे भक्तिमया वाटेवरी. माझा सावळा विठ्ठल उभा राहे विटेवरी, माझा सावळा विठ्ठल उभा राहे विटेवरी. जीवनाचे अंतरंग
भिजतसे भिवरेत निवतसे गात्र गात्र श्रीरंगाच्या दर्शनात जीवनाचे अंतरंग भिजतसे भिवरेत निवतसे गात्र गात्र श्रीरंगाच्या दर्शनात निवतसे गात्र गात्र श्रीरंगाच्या दर्शनात निवतसे गात्र गात्र श्रीरंगाच्या दर्शनात माझा सावळा विठ्ठल उभा राहे विटेवरी माझा सावळा विठ्ठल उभा राहे विटेवरी रोम रोम अंकुरला नाद टाळ चिपळ्याचा रोम रोम अंकुरला नाद टाळ चिपळ्याचा हृदयाच्या प्रांगणात वृक्ष डोले स्वानंदाचा हृदयाच्या प्रांगणात वृक्ष डोले स्वानंदाचा रोम रोम अंकुरला नाद टाळ चिपळ्याचा हृदयाच्या प्रांगणात वृक्ष डोले स्वानंदाचा हृदयाच्या प्रांगणात वृक्ष डोले स्वानंदाचा हृदयाच्या प्रांगणात वृक्ष डोले स्वानंदाचा माझा सावळा विठ्ठल उभा राहे विटेवरी माझा सावळा विठ्ठल उभा राहे शिनल्या तुकयाची आस नाही रे वेगळी पडो देह कंद फूल विठ्ठलाचे पायतळी शिनल्या तुकयाची आस नाही रे वेगळी पडो देह कंद फूल विठ्ठलाचे पायतळी पडो देह गंध फूल विठ्ठलाचे पायतळी पडो देह गंध फूल विठ्ठलाचे पायतळी माझा सावळा विठ्ठल उभा राहे विटेवरी माझा सावळा विठ्ठल उभा राहे विटेवरी घाले अमृताचे सडे भक्तिमया वाटेवरी घाले अमृताचे सडे भक्तिमया वाटेवरी माझा सावळा विठ्ठल उभा राहे विटेवरी माझा सावळा विठ्ठल उभा राहे विटेवरी उभा राहे विटेवरी उभा राहे विटेवरी आगमन झालेलं आहे. श्री विठ्ठल रखुमाई यांचा विवाह सोहळा म्हणजे केवळ एक विधी नसून तो भक्तांचा आणि प्रेमाचा आणि श्रद्धेचा एक परमोच्च बिंदू आहे. पंढरीच्या पांडुरंगाचा आणि आदिमाया आईसाहेब रखुमाईचा हॅलो हॅलो या ठिकाणी आजचे प्रवचनकार हरिभक्त परायण उदय शास्त्री महाराज यांचंही आगमन झालेलं आहे. आजचे आपण त्यांचे आशीर्वचन ऐकणार आहोत. अक्षता झाल्यावर थोडक्यात वेळात त्यांचं आशीर्वचन होणार आहे. पंढरीच्या पांडुरंगाचा होत आहे. टाळांचा घोष, मृदंगाचा निदान आणि विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत आपण या दैवी सोहळ्याचे साक्षीदार होणार आहोत. विठ्ठल रखुमाई दिसे साजरी पंढरीच्या पेठेत भक्तीची पंढरी. विठ्ठल रखुमाई दिसे साजरी पंढरीच्या पेठेत भक्तीची पंढरी. चंद्रभागेचा तीर वाळवंट सुंदर सावळ्या विठ्ठलाचे रूप मनोहर. सावळ्या विठ्ठलाचे रूप मनोहर. आज
चंद्रभागेच्या वाळवंटात आनंदाचे डोही आनंद तरंग उसत आहेत. कारण आज आपला लाडका विठू माऊली नवरदेव झाला आहे आणि आईसाहेब रखुमाई नवरी होऊन सजली आहे. कटीवर हात ठेवून युगे 28 विटेवर उभा असलेला माझा विठ्ठल आज पितांबर नेचून डोक्यावर बाशिंग बांधून तयार झाला आहे. त्याच्या गळ्यात तुळशीच्या माळासोबतच आज फुलांचे हार शोभून दिसत आहेत. आणि तिकडे माझी रखुमाई माता स्वा शृंगार करून सावळ्या विठ्ठलाची अर्धांगिनी होण्यासाठी सज्ज झाले आहे. लग्नाची घटिका समीप येत आहे. जणू सारा गोकुळ, मथुरा आणि पंढरपूर अवघे एकवटले आहे. संत मंडळी, वारकरी आणि आपण सर्वजण विवाहाचे वराडे आहोत. विठ्ठलाच्या लग्नात कुणी पाहुणे नाहीत, तर आपण सगळेच यजमान आहोत. सर्व भक्तांना विनंती आहे की आपण जेव्हा अक्षता बदल तेव्हा हा शुभ सोहळा स्वर्गी नाही याची अनुभूती आपण सर्वांनी या ठिकाणी अनुभवायची आहे. भगवान की अनंत कोटी ब्रह्मांड नायक वर गेले की तुम्ही आणि हे ओळखून घ्या की करताय पुंडलिक वदर विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. परभरून प्रेमात्मा एक जोडी फक्त वरती फक्त एक जोडी राहू दे. वर पक्षाकडे एक जोडी आणि वधू पक्षाकडे एक जोडी वरती राहू दे. एक जोडी फक्त राहू दे. हा सुवर्णक्षण बरं चालला आहे. जगन्माता श्री रुक्मिणी देवी की, जगन्माता श्री रुक्मिणी देवी की. व्यापक राजाधिराज समस्त संतांचा आधार श्री विठ्ठल आणि विदर्भ राज श्री भीष्मक यांची सुकन्या जगन्माता
श्री रुक्मिणी देवी यांचा शुभ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या शुभ सोहळ्याची वर पक्षाकडील जी सेवा आहे, शिवाजी गुंडू पाटील, श्रीयुत बजरंग शिवाजी पाटील, श्रीयुत नवनाथ शिवाजी पाटील आणि वधू पक्षाकडील जी सेवा आहे, श्रीयुत महादेव बंडू झाजगे, श्रीयुत सतीश महादेव झाजगे. तटे भीमरथ्या वरम पुंडलीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ओम गणानात्वा गणपति हवामहे कवीन कवीना उपमश्रवम ज्येष्ठराजं ब्रह्मणं ब्रह्मणस्तं शृण्वन्ति शीतसादनम्. ओम न इंद्रो रुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरेभिः स्वस्ति न ये बृहस्पतिर्ददातुः. ओम सुमुख च कपिलो एकदन्तश्यं कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्न विनाशो गणाधिपः धूम्रकेतु गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननम्. द्वादशे ते नामानि पटे शृणु यदापि विद्यारंभे विवाहे प्रवेशे संग्रामे संकटे विघ्नश्च जायते. शुक्लांबरदेवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेन्तं सर्वविघ्नोपशान्तये. अभिसिद्धार्थ सिद्ध्यर्थं पूजितो या सुरासुरे सर्वविघ्न हर तस्मै गणाधिपते नमः. सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्तिदेशा मंगलम्. एष अधिष्ठो भगवान् मंगलायतनमरि यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूति. ध्रुवा नीतिर्मतिर्मम विनायकं गुरुभानु ब्रह्मा विष्णु महेश्वरः सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थ सिद्धये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिथेवरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वर ओझरं. ग्रामे रांजनामके संस्थितो गणपति कुर्या मंगलम. शुभ मंगल सावधान. गंगिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता च या गंडकी पूर्णा पूर्णजले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम. शुभ मंगल सावधान. कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे नवभौतिकं करतले वेणुकरे कंकणम. सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेशितो विजयते गोपाल चूड़ामणि. शुभमंगल सावधान. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेण मिहिता निशाचर चमु रामाय तस्मै नमः. रामात्रास्ति परायणं परतलं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलया सदा भवन्तु मे सीतापते मंगलम शुभमंगल सावधान या कुंदेन्तु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति देवे सदा वंदिता सा मा पातु सरस्वती भगवती कुर्या सदा शुभमंगल सावधान। कळता देवाना शुभ वार्ता होकारासह देती मान्यता मंगल मिलन ब्रह्ममायेचे मंगल मिलन ब्रह्ममायेचे आनंद त्रिभुवनाला सावधान शुभमंगल बोला सावधान शुभमंगल बोला। वधूवरानी जे कल्पिले तेच आज समोर ठाकिले वधूवरानी जे कल्पिले तेच आज समोर ठाकिले अधीरतेने परस्पराना अधीरतेने परस्पराना अर्पिती वरमाला सावधान शुभमंगल बोला सावधान शुभमंगल बोला। राणा विठ्ठल वैकुंठीचा रुक्मिणी सह चतुर्भुज होता राणा विठ्ठल वैकुंठीचा रुक्मिणी सह चतुर्भुज होता अक्षत उधरण होता मंगल सनई सुरगुमना अक्षत उधरण होता मंगल सनई सुरगुमना सावधान शुभमंगल बोला सावधान शुभमंगल बोला। कल्पांती राही चराचर तसे राहो युग्म निरंतर कल्पांती राही चराचर तसेच राहो युग्म निरंतर वरद हस्त राहो पाठीशी वरद हस्त राहो पाठीशी प्रार्थू श्री हरिला प्रार्थू श्री हरिला सावधान शुभमंगल बोला सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल बोला शुभमंगल बोला शुभमंगला। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते गुरु स्मरामि सुमुहूर्त सावधान इष्टदेवता सावधान ग्रामदेवता सावधान सुमुहूर्त सावधान। संकल्पनेतून या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे। गेली 10 वर्ष श्री विठ्ठल रुक्मिणी लग्न सोहळा समिती जरा इथल्या कॅमेरेवाल्याने आवरायचं आहे लवकरात लवकर आता कॅमेराला आपण इथं मूर्त्या इथंच आहेत आपण नंतर आणि काढूया। कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण बरोबर बरोबर
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. महायोग पीठे तटे भीमरत्याम, वरम पुंडलीकाय दातुं मुनींद्रै. समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनाणं. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. आज माघ शुद्ध पंचमी, वसंत ऋतू आरंभ, त्याला वसंत पंचमी म्हणतात. आणि पंढरपूर नंतर अलौकिक स्वरूपाचा हा विवाह सोहळा हुपरी हे आपलं परम भाग्य आहे. आपल्याला त्या भगवंताचा हा विवाह सोहळा अनुभवायला मिळतोय. याच देही याच डोळा, नाही का? हा अलौकिक विवाह सोहळा, हा सोहळा अनुभवला तरी आपल्या अंतकरणामध्ये भगवत भक्ती जागृत होईल असा हा सोहळा हुपरीमध्ये गेली 10 वर्ष झालं चालू आहे. आज माझ्या परम भाग्यानं गुरुवर्य भाऊसाहेब पाटील गुरुजी यांच्या आशीर्वादामुळे आज मला ह्या ठिकाणी 4 शब्द बोलण्याची ह्या ठिकाणी संधी मिळते, नाही का? अलौकिक प्रकारचा आनंद अनुभवता येतो. इथं तिथीचं विशेष महत्व आहे. आज तिथी काय असेल तर माघ शुद्ध पंचमी तिथीला महत्व आहे. या तिथीमध्ये पंचमी म्हणजे काय, तसं विवाहाची सुरुवात म्हणजे विवाहाची तयारी, लोक म्हणतात ना लगीनघाई, ती लगीनघाई प्रतिपदेपासून चालू असते. आणि पंचमीला मुख्य दिवस आजचा विवाहाचा, भगवान परमात्मा आणि रुक्मिणी माता यांचा हा विवाह संपन्न साजरा होतोय. वर जे आहेत ते अलौकिक आहेत. मगाशी ज्यांचं वर्णन केलं ते वेदांनाही अगोचर आहेत. शास्त्रही ज्यांचं वर्णन करतं, येतो वाचे निवर्तन्ते प्राप्य मनसा सहजित, वाणी पोचत नाही, मन पोचत नाही, बुद्धी पोचत नाही, अशा तत्वाला असणारी स्वरूपता म्हणजे ते परमात्म तत्व, ब्रह्मतत्व, तेच विठोबा विठ्ठल पंढरपूरमध्ये उभा आहे. तो सामान्य नाही. भक्तांनी संतांनी सांगितले त्याचं वर्णन. विठ्ठल विस्तारला जनी सप्त हे पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनिमानसी. विठ्ठल म्हणजे सामान्य नाहीये. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठल म्हणजे परब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म कसं आहे, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निदेह योगियांचे, जे सर्वांनाच अपेक्षित आहे की त्या देवाची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये, त्या भगवंत मला मिळावा, तो प्राप्त व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आणि तो तसा वेदशास्त्रांच्याही अतीत आहे की कर्वे अर्थ उपनिषद, हा उपनिषद सुद्धा ज्याचा अर्थबोध करणं शक्य नाहीये असा परमात्मा आपल्याला प्राप्त करायचा आहे. मग तो कसा मिळेल याच्याकरता जसं मगाशी त्या गीतामध्ये वर्णन केलं की नारद महर्षी या सिद्ध साधकांनी, ऋषींनी, संतांनी त्याला सोपा करण्याकरता, या जगतामध्ये सोपा होण्याकरता भाग पाडलं. म्हणजे रुक्मिणी मातेबरोबर त्याचा विवाह सोपा कसा झाला, तो व्यक्त झाला. आपली शक्ती आणि तो, हे दोन आहेत. भगवंताची शक्ती आणि भगवंत जरी दोन दिसले तरी सुद्धा तो भगवंत आणि भगवंताची शक्ती जी आहे ना, ती किती एकरूप आहे. जसा सूर्य आणि त्याचा प्रकाश हा जसा वेगळा करता येत नाही, फूल आणि त्यातला सुगंध वेगळा करता येत नाही, तसा परमात्मा आणि त्याची शक्ती ही जी दिव्य असणारी देवी माता नाही का, ही देवी आहे, ती भगवंताबरोबर प्रत्येक अवतारामध्ये आहे. आणि त्या देवीला घेऊनच भगवान परमात्मा सोपा होतो, नाही का. तसा भेटणं अवघड, पण देवीला घेतल्यानंतर बरोबर
विवाहबद्ध झाला आणि त्यामुळं सोपा झाला, आपल्याला त्याला अनुभवता येतं. भक्त काय करतात तो? भक्त देवाला उठवतात. आता देवाला उठवतात भक्त सकाळी, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा. देवाला उठवतात, देवाला आंघोळ घालतात. त्याला आंघोळ घातल्यानंतर त्याला गंध लेपन करतात. त्याचं पूजन झाल्यानंतर त्याला नैवेद्य दाखवतात आणि त्याची आरती करतात, त्याची स्तुती करतात. संध्याकाळी सुद्धा त्याची आरती करून त्याला नैवेद्य दाखवून पुन्हा त्याची शेजारती होते, पुन्हा झोपवतात. हे भक्तांच्या अंतकरणातलं देवाबद्दलचं प्रेम आहे. आणि किती प्रेम आहे की त्याच्या विवाहामध्ये आपण बाराती झालोय, आपण बाराती झालोय. हे भक्त रूपत आहे आपले, आपण भक्त बनलेलो आहे. आणि म्हणून तिथीला महत्व आज सांगायचं आहे. जरासं कमी बोलणं आणि हे बंद करा, जरासं कमी, जरासं म्हणजे मला आणि काही चिंतन मांडता येतील. आजच्या तिथीचं महत्व काय आहे? आज तिथी कोणते? मगाशी पहिल्यांदाच सांगितलेलं. तिथी कोणती आजची? माघ शुद्ध पंचमी, यालाच वसंत पंचमी म्हणतात. आणि वसंत पंचमी याचा अर्थ वसंत ऋतूचा प्रारंभ. आणि भगवंतांनी स्वतः गीतेमध्ये सांगितलेलं आहे, बृहत साम तथा सामनाम गायत्री छंद सामहम मासाणाम मार्ग शीर्षोहम ऋतुनाम कुसुमाकर. ऋतूंमध्ये कुसुमाकर नावाचा ऋतू आहे. तो ऋतू भगवंताचं स्वरूप आहे. कुसुमाकर म्हणजेच वसंत ऋतू, हे भगवंताचं स्वरूप आहे असं भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे या ऋतूच्या वेळी भगवंताची विभूती असणारा हा वसंत ऋतू भगवंताच्या विवाहानं आता ह्या पंचमी पासून प्रारंभ होतो. आणि एकदा का या प्रकारचा भाव झाला की बघा सगळीकडं काय असते, हरियाली असते. वसंत ऋतू आल्यावर प्रसन्न वातावरण असतं, नाही का? यातून व्यक्त काय व्हायचं आहे? जसं ज्ञानोबराय अमृतानुभव मध्ये सांगतात की तुम्ही कितीही मोठी साधना करा, पण गुरुकृपा होत नाही तोपर्यंत त्याला फलरूपता प्राप्त होत नाही. तसं उदाहरण देतात, उपाय वन वसंतू आज्ञेचा आहे वतंतू अमृतची परिमूर्तू कारुण्याचा. झाडं लावली, त्याला पाणी दिलं, त्याला पाणी दिलं, सूर्यप्रकाश दिला, बरंच त्याच्याकरता कुंपण केलं, त्याला संरक्षित केलं. ते झाड मोठं झालं आणि मोठं होऊन सुद्धा अजून त्याला फळबहार आलेलं नाही. कारण ते वाट बघतं. कोणाची वाट बघतं? ते फलद्रूप होण्याकरता कोणाची वाट बघतं? तर ते वसंत ऋतूची वाट बघतं. वसंत ऋतू आल्यावर जशी पालवी फुटते, वसंत ऋतू आल्यावर जसा बहरता येते, तसं ह्या ठिकाणी गुरुची कृपा झाली, ईश कृपा झाली, ईश्वराची कृपा झाली तर आपल्या जीवनातल्या साधनेला फलद्रूपता प्राप्त होते. उपाय वन वसंतो आज्ञेचा आहे वतंतो. आणि म्हणून ही तिथी फार महत्वपूर्ण आहे. पंचमी तिथी, तिथीच्या बद्दल बोलला. तसं अवतार कार्य आहेत. उत्कृष्ट अवस्था त्याधिक्य सती निकृष्ट अवस्था ग्रहणम. देव या जगतामध्ये अवताराला येतात आणि जसं मनुष्य जीवनामधला भाव आहे. रामावतारामध्ये सीता माता आहेत, कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी माता आहेत. तीच ही रुक्मिणी माता. प्रत्येक अवतारामध्ये तेच महाविष्णू महालक्ष्मी बरोबर येतात, नाही का? महाविष्णू महालक्ष्मी बरोबर असतात. कारण ते जगद रूपामध्ये व्यक्त व्हायचं असेल तर हे अनादि आहे. तसं ज्ञानोबराय अमृतानुभव मध्ये सांगतात, ऐसिये निरुपादिके जगाचे जिये जनिके ती वंदिली मिया मुळके देवोदेवी. निरुपादिक असणारी देवीला महत्व आहे. देवी म्हणजे प्रकृती, नाही का? ही त्रिगुणात्मिका प्रकृती दैवी एषा गुणमयी मम माया द्वृत्तया, अशी असणारी ही महाप्रकृती माया. हिच्याबद्दल वर्णन करायचं मला महत्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 6 गोष्टींची उपासना होते, पूजा होते. त्यामध्ये 4 गोष्टी किती महत्वाच्या आहेत बघा. एक आहे गीता आहे, दुसरी आहे गंगा आहे, तिसरी आहे गौरी आहे आणि चौथं आहे, नाही का, गोमाता आहे. किती गोष्टी झाल्या? प्रत्येकाची सुरुवात ग या शब्दाने. गंगा, गौरी, गीता आणि गोमाता. गंगा, गौरी, गीता आणि गोमाता. गंगेची उपासना होते, गंगेची पूजा होते. गौरीची उपासना होते, नाही का? आणि ती गौरी देवी रूपता आणि गीतेमध्ये प्रतिपादित असणारी तीच देवी प्रकृती माता आणि तीच आता रुक्मिणी रूपामधला भाव जर बघायचा म्हटला
तर तीच देवी व्यक्त होण्याच्या समोर प्रस्तुत असते. कथा मोठी आहे, कथाचा विषय मी जास्त सांगणार नाही. कथा कशी आहे तर शिशुपालाचा माहिती आहे तुम्हाला. शिशुपाल बरोबर विवाह रुक्मिणीचा ठरलेला होता. मग जो तिचा पिता होता तो विवाहाला तयार होता. तिचा बंधू रुक्मी होता, तो शिशुपाला बरोबरच विवाह करून देणार होता. पण भगवंताचा ह्या ठिकाणी भक्त असणाऱ्याने आवाहित केलं भगवंताला. जेव्हा भक्त भगवंताला आवाहित करतो त्यावेळी भगवंताला धीर धरत नाही धीर धरवत. बहुतावेळ भक्ताची आकाजा होशिकेशी राजा माईबाप. उतावीळ आहे देव. भक्ताचं काज पूर्ण करण्यामध्ये देव उतावीळ आहे. आणि ते प्रतिकात्मक भाव आहे हाचा, की भगवंत भक्ताच्या संकटाच्या वेळी धावत येतो. तशी रुक्मिणीला इच्छा नव्हती की शिशुपालाबरोबर माझं लग्न व्हावं, हे तिच्याकरता मोठं संकट होतं. आणि भगवंताच्या गुणांचा अलौकिक गुणगान गायणारी ती, नाही का, तिला वाटत होतं की माझा पती कोण असावा तर तेच असावेत भगवान कृष्ण, तेच भगवान विठ्ठल, नाही का. आणि म्हणून त्या रुक्मिणी मातेच्या बोलवण्याला हाक देऊन भगवान रथ घेऊन गेले आणि त्या ठिकाणी रुक्मिणी मातेचं वरण करून विवाहबद्ध झाले. तेच या ठिकाणचा हा भाव आहे, नाही का. इथं विषय काय सांगायचा आहे, भक्ती ज्याच्या अंतकरणामध्ये जोपर्यंत भगवंत प्रतीतीला येत नाही याचं कारण आहे की भक्ती प्रतीतीला नाही. अंतकरणामध्ये भक्तीचा भाव प्रस्तुत झाला की भगवंत आले म्हणून समजा हृदयात, चित्तात. कारण कसं असतं, जर चित्तात काम असेल तर चित्तात राम येत नाही. चित्तातला काम निघून गेला की चित्तात राम आल्याशिवाय राहत नाही. तुमच्या जीवनामध्ये रात्रंदिवस अभिलाषा, इच्छा, मोह, आसक्ती, ममता, माया हे सगळे अनंत विकार चित्तामध्ये भरलेले आहेत. त्यामुळे भक्ती प्रगट होत नाही. आणि एकदा का भक्ती प्रगट झाली की देव आल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवणी गोपाळ राहे तेथे. चित्त शुद्ध करावं लागतं. चित्त चैतन्य चोरून नेले. चित्ताची चोरी होते. चित्त कोण चोरतो? गीतेमध्ये सांगितलं चित्ताला चोरणारे विषय पण आहेत आणि चित्ताला चोरणारा देव पण आहे. पण नेमकं चोरी कोणी करावी? आपल्या चित्ताची चोरी देवानं करावी का विषयांनी करावी? चित्ताची चोरी विषयांपेक्षा देवानं करावी. हरिने माझे हरिले चित्त. नाहीतर गीतेमध्ये वर्णन आहे, भोगेश्वरी प्रसक्तानाम तया अपरहत चेतसाम. भोग विषय आपल्या चित्ताला हरण करतात, पण त्या चित्ताला हरण करून देण्यापेक्षा आपण देवालाच आठवावं आणि देवाच्या चिंतनामध्ये, गुणगानामध्ये आपण तल्लीन व्हावं. आज बघा विवाह सोहळा भगवंताचा आपण करायला लागलेली तर साजरा प्रतिवर्षी आपण करतोय. काय आहे हे? कशा करता करतोय? तर भगवंताच्या प्रती आपल्या अंतकरणामध्ये असणारं स्नेह, ते प्रेम, तिचंच नाव भक्ती आहे. आणि त्या भक्तीपोटी आपण भगवंताची या ठिकाणी उपासना करतोय. बघा, आपण भगवंताची ही त्याचा विवाह संपन्न करून ही आपण केलेली त्याची साधना आहे, उपासना आहे. आणि ही मला वाटतं पंढरपूर नंतर पाहायला गेलं तर हुपरीमध्ये व्हायला लागेल. पंढरपूरमध्ये होते, सगळ्यांना शक्य नाही जाणं तिकडं, प्रत्येकाला जाणं. पण आपल्या इथल्या काही सद्विचाराच्या लोकांनी, सद्भक्तांनी काय केलं असेल तर वाटलं असेल की आपल्या ह्या भगवंताच्या विवाह सोहळ्यामध्ये आपल्या इथला साधक, एखादा भक्त सामील व्हावा आणि याच्याकरता इथं विवाहाचा सोहळा संपन्न चालू केलेला. किती अलौकिक वातावरण आहे. ज्या विवाह सोहळ्याला देवादिदेव उपस्थित राहतात, इंद्रादिक देव उपस्थित राहतात, तसं तुम्ही आम्ही सर्वच आता सर्व भक्त बनून ह्या ठिकाणी देवावरून आपण इथं त्या देवावरती काय अक्षता टाका लागलं. लौकिक माणसाच्या जीव लग्न होतं त्यावेळी तो अक्षता टाकतात लोक बरेच अंगावरती. त्याचं लग्न अक्षता टाकणं म्हणजे काय? मंगल करणं, त्यांचं शुभ आशीर्वाद देणं. बघा विशेषता काय आहे. इथली विशेषता ही आहे की आपण देवाला शुभ आशीष द्यायला लागलोय. देवानं आपल्याला शुभ आशीष द्यायचं का आपण देवाला द्यायचं? तुमचं काय म्हणणं? पण तुम्हाला सांगू का, देवाला सगळं आवडतं. आपण देवाला उठवतो, देव उठतो. आता तसा देव झोपला तर कसं व्हायचं आपलं? पण देव उठतो. आपण देवाला झोपवतो, देव झोपतो. ही तर भक्ती आहे. भक्तीतलं तत्व कळालं. देव तसा झोपत नाही, देव तसा उठत नाही, पण आपण उठवतो त्याला, उठतो तो. आपण झोपवतो, झोपवतो. आपलं खा म्हणतो, खातो.
नामदेवा हाती दूध प्याला, नाही का? म्हणून भक्ताच्या अंतकरणातला भाव जसा असेल ना तसा देव तयार होतो आणि त्या भक्ताला आनंद प्रदान करतो. हा देव किती श्रेष्ठ आहे याचं वर्णन केलंय 12व्या अध्यायामध्ये. भक्त देवाची पूजा करतात यात काय नवल, पण इथला देव भक्ताची पूजा करतो. काय वर्णन केले बघा. तो पहावा हे डोळे म्हणून अचुक्षशी मज डोळे, हातीचे लीला कमळे पुजू तयात. हातातल्या कमळानं देव भक्ताची पूजा करतो. तसं आज देव भक्ताखंड आशीर्वाद घेतोय. काय शुभाशीष देव भक्ताखंड शुभाश करतो. मंगल आहे. भगवंत मगाशी मंत्र महाराजांनी म्हटला, मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजम मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी. देवा इतकं मंगल या जगात काय असेल. देवाचं नाव मंगळ आहे. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी देव मंगळ आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलाणाम च मंगलम. असा अलौकिक असणारा परमात्म तत्व तो देव जो आहे तो देव मंगलमय असला तरी आपल्या भक्ता करता मी मंगल होऊन घ्यायला लागलोय तुझ्याकडं, शुभ मंगल माझं व्हायला लागलंय आणि तू आशीर्वाद द्यायला लागलाय, हा भाव जरी ठेवला तरी भक्ता करता देव तेवढाही होतो. हे तर देवाचं देवत्व आहे. आपला एवढा देव श्रेष्ठ आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविती इच्छा. जसा भक्ताला देवाला करायचा आहे ना तसा कर म्हणतात, मी तसा होईन. नाहीतर योगी लोक, हा बरोबर, योगी लोक त्याला शोधण्याच्या नादात आहेत. तपस्वी लोक त्याला शोधण्याच्या नादात आहेत. ज्ञानी लोक त्याला शोधण्याच्या नादात आहेत. सगळे मोठमोठे विद्वान पंडित त्याला ध्यान करणं त्याची धारणा करण्याचा प्रयत्न करतात. विद्वत्ता ज्ञानाद्वारा त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. मोठमोठे पंडित लोक त्याला समजण्याचा प्रयत्न करतात. पण तो भक्ताच्या घरात सहज येतो. ही त्याची विशेषता आहे. होय भक्ती केला. तुका म्हणे नाही का, तू म्हणे तुका ब्रह्मादिका सावळे सुख दुर्लभ आज येते आले फुका नाम मुका कीर्तनी. म्हणून आपल्या ह्या भक्ताला भक्तीला ओ देऊन रुक्मिणी आणि विठ्ठल भगवान यांचा हा विवाह सोहळा आपण बघायला लागलोय. ही भक्तीचा भाव आहे. अलौकिक भक्तीचं सामर्थ्य आहे की देव आपल्याकरता असा सगुण झाला. आला नावा रूपा तुका म्हणे सोपा. नावा रूपाला आला आणि सोपा झाला. हे नाव रूपाला येणं म्हणजे काय, प्रकृती जी आहे त्या प्रकृतीच्या साह्यानं तो जगद रूपामध्ये नाव रूपाला आला. प्रकृतीच्या साह्याशिवाय नाम रूपाला कसा येईल. तो अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार नाही जे आकार जेतुनी चराचर हरसी बजे असा असणारा परमात्मा आहे. त्रिगुण आसार निर्गुण हे सार निर्गुण असणारा परमात्मा आहे. पण तो नावा रूपाला आला. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो नावा रूपाला आला याला म्हणतात प्रकृतीचं साह्य. भगवंतानी गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेले आजोपि सन्नवी आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृती स्वामदिष्टाय सम्मो अम्यात्म माया. म्हणून ती प्रकृती आणि परमात्मा म्हणजे शक्ती आणि परमात्मा. तुम्ही सांगा, चहा पिल्यानंतर चहा गोड लागतो का साखर गोड असते? नाही का, चहा गोड का साखर गोड? साखरच गोड असते. पण आपण गोड काय म्हणतो? चहा आहे. नुकती साखर खाल्ली तर चहा पिल्यासारखं वाटेल का? नाही वाटणार. चहा गोड झालाय, चहा गोड झाला. बघा, आमटी तिखट असते का चटणी तिखट असते? तिखट तर चटणी असते. पण आपण म्हणताना काय म्हणतो? आमटी तिखट झालेली आहे. याला म्हणतात संमिश्र भाव. या जगत रूपाचा भाव करायचा असेल तर एक तर ब्रह्म आहे आणि ब्रह्म रूपातनं शक्ती जी प्रकाश रूपत आहे. ती प्रकाश रूपता ब्रह्मस्वरूपाशिवाय वेगळी नाहीये. पण जगाला सोपी होण्याकरता ती अविद्या, ती माया, ती अलौकिक, ती अविद्या पण म्हणतात माया. माया आहे ती अलौकिक रूपता आहे. त्रिगुणात्मिका प्रकृती आहे आणि तो ब्रह्म आणि प्रकृती या दोन्ही रूपामध्ये दोन्ही रूपानं एकत्र भाव म्हणजे विवाहबद्ध झाला म्हणायचं. आणि जगद रूपाला नावा रूपाला आला, सोपा झाला. सोपा आहे म्हणून त्याचं लग्न आहे. सोपा व्हावा म्हणून त्याचं लग्न आहे. सोपा झाल्यावर आपण त्याला नटवू शकतो, त्याचा नाही का त्याची पूजा करू शकतो, त्याची भक्ती करू शकतो. सोपा झाल्यावर आणि सोपा व्हावा म्हणून त्याला आव्हाहित करू शकतो की देवा सोपं व्हा. तुमच्या लग्नाची पत्रिका आता वाटलेली आहे. आता तुमचं लग्न होणार म्हणजे काय, तुम्ही रुक्मिणी माता आणि तुम्ही देव या दोघांचा विवाह संपन्न होणं म्हणजे काय तर भक्तांनी देवाचा विवाह संपन्न करणं आहे. भक्तांनी देवाला आपलंसं करणं आहे आणि भक्तांनी देवाला आपल्यासारखं करणं आहे. आपल्यासारखं करणं म्हणजे आमचे विवाह होतात ना देवा, आता तुमचाही विवाह आम्ही संपन्न करणार नाही का. आमचे विवाह होतात ना महाराज,
तर आमचे विवाह होतात, पण प्रतिवर्षी आमचे विवाह होऊ शकत नाहीत. पण आमच्या देवाचा विवाह तीच वरमाये आहे, तीच वधू आहे आणि तोच वर आहे. पण भक्ता करता देव नाही का, नेहमी नेहमी भक्तीतनं व्यक्त होणारा तो देव. अशा प्रकारे आपल्यामध्ये भाव आहे, अलौकिक आनंदाचा भाव आहे. सगळ्या हुपरीकरांना मी धन्यवाद देतो, ज्यांनी हे आयोजन केलं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि माझं काहीतरी परमभाग्य, महाराजांनी आता घड्याळ दाखवलं मला, त्यांनी सांगितलेलं मी अगोदर दाखवा म्हणून, कारण पुढं मला कीर्तनाने आहे एक ठिकाणी. आणि पाहायला गेलं तर भरपूर बोलण्याची इच्छा भरपूर आहे. जरा तासभर तुम्ही सर्व मोठे लोक आहात, सगळे ज्ञाते लोक आहात, तुमच्या समोर आणि काहीतरी बोलावंसं भरपूर वाटतंय, पण वेळेचा अभाव आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. भगवंताच्या प्रती माझा भाव व्यक्त केला आणि तो व्यक्त करण्याकरता तुम्ही दिली त्याच्याकरता धन्यवाद. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गरुड ध्वजा करुणाकरा, गरुड ध्वजा करुणा करा, सहस्त्रपादा सहस्र करा, सहस्त्रपादा सहस्र करा, क्षीरसागरा शेषनयना, क्षीरसागरा शैशनयना, कमलनयना कमलापती, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्या क्षिती, भवतारकता धरित्या चिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, वामन मूर्ती त्रिविक्रमा, आगाये सगुणा निर्गुणा, आगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, जगतजितिया जगत जीवना, वसुदेव देवकी नंदना, वसुदेव नंदना, बाळरांगणा बाळकृष्ण, बाळरांगणा बाळकृष्ण, तुकाला लोटांगणी, तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, जी चरणी हेची करीतसे विनवणी, हीच करितासे विनवणी, भवबंधनी सोडवावे, भाऊबंधनी सोडवावे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुदास गोपाल कृष्ण महाराज की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. वासुदेव हरी. या ठिकाणी